सो तुम्ही माझ्या बॅकग्राऊंडला बघू शकता किती मोठं फार्म आहे. एकदम ताज्या ताज्या एकदम लाल लाल स्ट्रॉबेरी आहेत. हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. होपफुली तुम्ही सगळे मजेत असाल. सो आज आम्ही आलो आहोत एका नर्सरीमध्ये. स्मिथ नर्सरी नाव आहे त्याचं. आणि इथे खूप छान, तुम्हाला बॅकग्राऊंडला दिसत असतील, खूप छान छान सुंदर सुंदर फुलांची झाडं आहेत. आणि आजचा जो स्पेशल आमचा जो इव्हेंट आहे तो स्ट्रॉबेरी पिकअप. जो आम्ही आज स्ट्रॉबेरी पिकअप करणार आहोत. अमेरिकेमध्ये बऱ्याचशाच ठिकाणी अशीच फील्ड बघायला भेटतात जिथे आपण स्ट्रॉबेरी स्वतः जाऊन तोडून घेऊ शकतो. आणि ते बऱ्याच गोष्टी आहेत. सो चला मग बघूया इथे काय काय आहे. आणि तुम्हाला मी अमेरिकेतलं स्ट्रॉबेरी पिकअप कसं असतं हे पण दाखवेन. सो लेट्स गो. इथे बघू शकता किती छान त्यांनी एंट्रन्स बनवलेला आहे. सो आता आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया आतमध्ये काय काय आहे. मी आता हा असं स्ट्रॉबेरी पिकअप करण्यासाठी बॉक्स घेतलेला आहे. सो ह्याच्यामध्ये आपण अनलिमिटेड पाहिजे तेवढं स्ट्रॉबेरी पिकअप करू शकतो. आणि हे स्ट्रॉबेरीचं फार्म आहे. सो चला, माझ्या लाईफमधला तर फर्स्ट टाइम हा एक्सपिरियन्स आहे की स्ट्रॉबेरी मी पूर्ण त्या स्ट्रॉबेरीच्या शेतात जाऊन पिकअप करून खाण्यासाठी घेणार आहे. मस्त सुंदर सुंदर ताज्या ताज्या स्ट्रॉबेरी सो तुम्ही माझ्या बॅकग्राऊंडला बघू शकता किती मोठं फार्म आहे. खूप मोठं फार्म आहे. आणि खूप लोक पण आलेली आहेत त्यांच्या मुलांना वगैरे घेऊन स्ट्रॉबेरी पिकअप करण्यासाठी. आणि खूप छान छान स्ट्रॉबेरी लागलेल्या आहेत. मी ह्या अगोदर कधी स्ट्रॉबेरीच्या फार्ममध्ये गेलेली नाही आहे, त्यामुळे मला काहीच एक्सपिरियन्स नाही आहे. सो फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स तुम्ही पण माझ्यासोबत एन्जॉय करा. आणि आपण अगोदर त्या साईडला जाऊया, कारण त्यांनी आम्हाला सांगितलं की आतमध्ये एकदम जावा, कारण लोक कशी येतात आणि जवळजवळच्या तोडून जातात. सो आतमध्ये गेलं तर खूप चांगल्या भेटतील. सो चला अगोदर आपण त्या साईडला जाऊया आणि तिकडून सुरुवात करूया, म्हणजे येताना आपल्याला चालत चालत तिकडे यायला पण माझ्या बॅकग्राऊंडला बघू शकता खूप मोठा असा लेक आहे. आणि म्हणजे हा प्रॉपर्टीचाच लेक आहे. हा फार्मिंगसाठी यूज केला जातो. आज हवा खूप जास्त आहे. थंडी विचारलं तर थंडी पण आहे, बट ऊन खूप जास्त असल्यामुळे थंडी एवढी जाणवत नाही आहे. पण वातावरणामध्ये थंडी खूप आहे. आणि तुम्ही इकडे लेक बघू शकता. ह्या लोकांचा आणि बोटिंग वगैरे पण ठेवलेलं आहे. सो तुम्ही बघू शकता हे फार्म किती मोठं आहे. हा पूर्ण एरिया स्ट्रॉबेरीचा आहे. त्यानंतर त्या साईडला पण वे बनवलेला आहे, तिकडे पण खूप मोठं फार्मिंग आहे. आणि तुम्ही ते बघू शकता किती छान छान टपोरे टपोरे स्ट्रॉबेरी लागलेल्या आहेत. आणि काही वेस्ट पण झालेल्या आहेत, खाली सगळ्या पडलेल्या आहेत. सो चला आपण त्या साईडला जाऊया, तिकडच्या स्ट्रॉबेरी आपण तोडून घेऊन येऊया.
सो इथे कोणाला फिशिंग करायचं असेल तर फिशिंग करायला पण येऊ शकतात. सो तुम्ही बघू शकता की तिथं फिशिंग करत आहेत. म्हणजे एक हाऊस म्हणून आपल्याकडे फिशिंग अजून हाऊस म्हणून कोणी करत नाही. आपल्याकडे तो एक व्यवसाय म्हणून केला जातो. पण अमेरिकेतली लोक टाइमपास म्हणून जस्ट फन म्हणून फिशिंग करतात. सो अशा ठिकाणी असे पॉन्ड जिकडे लेक बनवलेले असतात तिथे लोक येऊन फिशिंग करतात. टाइम नुसार एन्जॉय करत असतात तिकडे लोक. तर आम्ही ह्या साईडला आलेलो आहोत आणि चला आता मी फार्ममध्ये जाते आणि स्ट्रॉबेरी तोडायला सुरुवात करते. सो छान छान मोठ्या मोठ्या टपोऱ्या स्ट्रॉबेरी आज आपण घरी घेऊन जाणार आहोत. माझ्या लाईफ मधला हा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे की मी स्ट्रॉबेरी तोडून घेणार आहे स्वतःसाठी खायला. सो तुम्ही ते बघू शकता किती छान अशा मस्त एकदम ताज्या ताज्या एकदम लाल लाल स्ट्रॉबेरी आहेत. सो हा बॅग भरून आपल्याला स्ट्रॉबेरी तोडायच्या आहेत. सो चला छान छान स्ट्रॉबेरी भेटत आहेत. किडा बसलाय. बघू शकता किती छान छान आहेत स्ट्रॉबेऱ्या. एकदम छान टपोरी टपोरी असे आहेत. तुम्ही बघितल्यानंतरच कळेल की ह्याची म्हणजे बघूनच कळतं की हे टेस्टला पण किती छान असेल. सो आमचं स्ट्रॉबेरी पिकअप करून झालेलं आहे. ऑलमोस्ट जेवढ्या हव्या होत्या तेवढ्या घेतलेल्या आहेत. म्हणजे ह्या बॉक्सला पण वजन पेलणार नाही एवढ्या घेतलेल्या आहेत. त्यामुळे आम्ही थांबलो, त्याचा चुकून बॉक्स फुटून जायचा. सो आता मस्त आम्ही ह्या स्ट्रॉबेरी फील्डचा आस्वाद घेतोय. मस्त ताज्या ताज्या स्ट्रॉबेरी खातोय पण आणि फोटोशूट पण करतोय आणि बऱ्याचशाच गोष्टी आहेत. सो तुम्हाला मी दाखवेनच, तुम्ही बघत राहा. बऱ्याचशाच गोष्टी आहेत बघण्यासारख्या. हे खूप म्हणजे खूप मोठं फील्ड आहे आणि मग सगळीकडे आपण जाऊया, फिरूया, बघूया काय 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 इथे आहेत गोष्टी आणि मस्त या अमेरिकेतल्या स्ट्रॉबेरी फील्डचा आस्वाद घेऊया. आता आपण त्या साईडला जाऊया. त्या साईडला काय आहे बघूया. तिकडे पण बरेच लोक जात आहेत. बॅकग्राऊंडला तुम्हाला दिसत असतील की गोट आहे, पिग आहे, काऊ आहे, बरेचसेच म्हणजे आपले जे ॲनिमल्स आहेत शेतकरी लोकांच्या घरी बघायला भेटतात तेच आहेत. म्हणजे फक्त इथं त्यांनी दाखवण्यासाठी ठेवलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता की म्हणजे त्यांना त्यांच्या एंटरटेनमेंटसाठी काय काय केलेलं आहे. सो ती बकरी बघा कुठे चढलेली आहे. म्हणजे त्यांना पण इकडे खेळायला स्पेस भेटावा, थोडं एंटरटेनिंग व्हावं, बोर होऊ नयेत. एवढं छान जागा असतानाही त्यांच्यासाठी अशा छोट्या छोट्या गोष्टी बनवलेल्या आहेत जेणेकरून त्यांचा टाइम ते लोक ते ॲनिमल्स छान असं एन्जॉय करतील. सो इथं कोबीची पण झाडं लावलेली आहेत बट कोबी अजून तर आलेला नाहीये, तुम्ही बघू शकता. आणि हे बघा इथं कांद्याची पण रोपं लावलेली आहेत. अमेरिकेमध्ये कॅबेज येतो, कांदा येतो, त्याच्यानंतर अमेरिकेत सगळ्यात जास्त काय पिकवलं जातं तर ते कॉर्न आहे, म्हणजे कणीस. कारण कणसाचं पीक इकडे खूप खूप मोठ्या प्रमाणात उत्पादन केलं जातं आणि मला वाटतं जगातलं सगळ्यात जास्त
उत्पादन करणारा जर कणसांचा कोणता देश असेल तर तो अमेरिका आहे. सो तुम्हाला आता कळलं असेल की अमेरिकेमध्ये सगळ्यात जास्त काय पिकतं. सो आता मी या साईडून आलो, हा सगळा सेक्शन आपण कव्हर केला. इकडे स्ट्रॉबेरी तोडल्या आणि आता या साईडला पूर्ण चालू होते नर्सरी. तर अमेरिकेमध्ये ना एक सांगण्यासारखी विशेष गोष्ट म्हणजे की आपल्यासारखं 12 महिने झाडं फुललेली नसतात किंवा 12 महिने शेती होते किंवा 12 महिने पिकं लागतात किंवा 12 महिने झाडं अशी चांगली टवटवीत असतात, असं होत नाही. थंडीच्या टाईममध्ये ही झाडं पूर्ण पानाने वगैरे सुकलेली असतात. आता ही तुम्हाला बॅकग्राऊंडला झाडं वगैरे दिसत आहेत, ही सगळं झाडं मेलेली असतात. कारण आता स्टार्टिंगला समर चालू झालेला आहे, त्याच्यामुळे आता नर्सरीमध्ये सगळी झाडं आलेली आहेत. सो जसं समर येतो तसं लोकांची इथल्या झाडांची डिमांड पण वाढते आणि दरवर्षी तुम्हाला पटणार नाही, लोकांना दरवर्षी नवीन नवीन झाडं घ्यावी लागतात. जे आपण मागच्या वर्षी आणलेली झाडं असतात, तर समर सीझन संपला, विंटर चालू झाला की ती फुलांची झाडं तुम्हाला मी दाखवली, एवढी सुंदर सुंदर छान छान असतात. लिटरली ती सगळी झाडं मरून जातात, परत तेवढी झाडं नवीन विकत घ्यावी लागतात. त्याच्यामुळे इकडे ना झाडांचा भरभरून स्टॉक येतो. सो चला मी तुम्हाला दाखवते की किती प्रकारची झाडं आहेत. फुलं तर तुम्ही बघितली स्टार्टिंगलाच, आता झाडं बघूया कोणकोणत्या प्रकारची आहेत. सगळी होम डेकोरेशनची झाडं आहेत. नर्सरी आहे ना खूप म्हणजे खूप मोठी आहे आणि कुठली गव्हर्नमेंटची वगैरे प्रॉपर्टी नाहीये. ही सिंगल ओनरची प्रॉपर्टी आहे. म्हणजे बघा अमेरिकेतले शेतकरी हे असं इकडे त्यांचं लाईफ असते, अशी इकडे शेती होते. एकाच त्याच्या प्लॉटमध्ये एक लेक होता, हा दुसरा छोटा लेक आहे. म्हणजे असं त्यांचेच लेक असतात, त्यांचं सगळं हे फार्मिंग वगैरे असतं. नर्सरी म्हणजे इकडच्या अमेरिकन लोकांची शेती ना ही खूप मोठ्या मोठ्या 10-10 एकर, 20-20 एकर, 30-30 एकर, इव्हन 100 एकरच्या सुद्धा प्रॉपर्टी असतात. त्याच्यामध्ये फार्मिंग केलं जातं, सगळं आधुनिक पद्धतीने केलं जातं. सो हे बघा एका फार्मरचंच हे स्ट्रॉबेरीचं शेत आहे आणि त्याच्यामध्ये ही नर्सरी आहे. त्याच्यामध्ये त्याचे काही स्टोअर्स आहेत आणि बऱ्याचशाच गोष्टी आहेत, एंटरटेनिंगच्या गोष्टी आहेत, लहान मुलांना खेळण्याच्या गोष्टी आहेत. हे सगळं बनवलेलं आहे. म्हणजे तो फार्मिंग पण करतो, त्याला त्याच्या स्ट्रॉबेरीमधून, झाडांमधून आणि बाकीच्या उत्पादनातून पैसे पण भेटतात आणि असं लोक येतात एंटरटेनिंगसाठी. त्याच्यातून त्याचं डबल इन्कम होतं, कारण लोक येतात तर ते बघितल्यानंतर इथली झाडं खरेदी करतात, स्ट्रॉबेरी खरेदी करतात आणि बऱ्याचशाच गोष्टी आहेत, दुधाची प्रोडक्ट्स आहेत ती खरेदी करतात, शोपीस आहेत ती खरेदी करतात. त्यामुळे त्याचं डबल इन्कम होतं. म्हणजे ही खूप छान आयडिया आहे. अजून तरी इंडियामध्ये अशी पद्धत चालू नाहीये, बट ज्याला कोणाला करायची असेल असं आधुनिक फार्मिंग तर ते नक्कीच करू शकतात. ठेवलेली आहे. सो किती छान, म्हणजे सगळी झाडं फुललेली आहेत. एवढा मोठा एरिया आहे ना की लिटरली लोक इथपर्यंत यायला सुद्धा कंटाळा करतायत, कारण खूप चालावं लागत आहे, खूप एरिया मोठा असल्यामुळे. पण ज्यांना खरेदी करायचीच आहे झाडांची ते येऊन इकडे खरेदी करू शकतात. सो आम्हाला पण बघायचं होतं की झाडं कशी कशी आहेत, कोणती चांगली आहेत का आपल्या घराच्या इकडे लावण्यासाठी. सो म्हणून मग आम्ही एक्सप्लोअर करण्यासाठी इकडे आलेलो आहोत आणि बघतोय कोणतं झाड आवडतं का. एखादं आवडलं झाड तर नक्कीच घरी घेऊन जाऊ. सो ह्या बघा कोंबड्या मला बघून आलेल्या आहेत की मी त्यांना काहीतरी खायला देईन म्हणून. सगळ्या अशा आतुरतेने वाट बघतायत, पण आम्ही काहीच खायला आणलेलं नाहीये. मला माहिती पण नव्हतं त्यांना फीड करण्यासाठी, पण असं ऍक्च्युली इकडे अलाउड पण नाहीये की आपण त्यांना काहीतरी फीड करू. त्यांचं खायला ऑलरेडी तिकडे ठेवलेलं आहे, सो ते खाऊ शकतात अनलिमिटेड.
सो सगळे आता बाहेर येत आहेत. खूप कोंबड्या ठेवलेल्या आहेत आणि आता तुम्ही ह्याच्यामध्ये बघू शकता की त्यांनी भरपूर खायला पण त्यांचं भरपूर ठेवलेलं आहे. तर अमेरिकेतल्या कोंबड्यांना काय खायला देतात तुम्हाला मी दाखवते. सो बघा हे असं फूड आहे त्यांचं सगळं. आणि तिकडून तिकडे जाऊन जाऊन आता आम्ही इथे आलो आहोत. सो सगळं हे फील्ड आमचं फिरून झालेलं आहे. सो आता मी चेक करणार ह्या स्ट्रॉबेरी किती किलोच्या झालेल्या आहेत. सो त्याच्यावरती तिकडे पैसे पे करावे लागतील. सो चला आत जाऊया आणि स्ट्रॉबेरीचे पैसे पे करूया. सो इथे ना फ्रेश स्ट्रॉबेरी पासून बनवलेलं आईस्क्रीम पण आहे. सो पहिल्यांदा अगोदर आपण आईस्क्रीम ट्राय करूया. कोणकोणत्या काय काय फ्लेवर आहेत. स्ट्रॉबेरीमध्येच बरेचसेच ऑप्शन्स असतील. सो बघूया आणि खाऊया मस्त आईस्क्रीमचा आस्वाद घेऊया. चला आईस्क्रीम आलेलं आहे आणि आम्ही 10 बॅचेस पण घेतलेले आहेत. सो हे ब्रॅक आहे कपमध्ये घेतलेलं आहे आणि हा आहे स्ट्रॅप. सो चला आता आम्ही आमचं आईस्क्रीम एन्जॉय करतो. अशा पद्धतीने आमचं स्ट्रॉबेरी फार्म फिरून झालेलं आहे. सो तुम्ही बघितलं असेल सगळीकडे कशा काय काय गोष्टी होत्या. फ्लावर्स कसे होते, झाडं कशी होते, स्ट्रॉबेरी फार्म कशी होते आणि ते स्ट्रॉबेरी पिकअप कसं केलं जातं. आणि आता आम्ही बिलिंग पण केलं. सो आमचं अराउंड बिल झालं $17. सो म्हणजे त्याचं वजन चेक केलं कस्टमरप्रमाणे आणि त्याचं बिल केलं फॉर्मवरती वजन असतं. सो तुम्हाला हा आजचा स्ट्रॉबेरी फार्मचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा. आणि तुम्ही जर पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ.